एक काळ असा सुद्धा होता की जेव्हा मिलिंद ढोल वाजवतो ना तेव्हा पैशांचा पाऊस पडतो. पैशांचा पाऊस तर डान्स बार मधल्या मुलींवर सुद्धा पडतो. त्यांच्या घरी तर पैशांचे वांदे होत नसतील ना. मग जर पैशांचा पाऊस आपल्या मिलिंदवर होतो तर मग काय येतात वसुलीसाठी घरी आपल्या? सांग ना. आमच्या संसाराचा हाल एका फुटलेल्या ढोल सारखा झालाय, जो पुन्हा कधीच वाजणार नाही. मी आता साबित करू शकते यांची काय लायकी येते. ह्याला हे सुद्धा माहित नाहीये की आपल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र आहे की नाही. परवा त्या मारवाड्याकडे घाण ठेवून आले मी राशन बिल भरण्यासाठी. त्यानंतर तो मन्या, तो भर रस्त्यात दुपारी मला चोर चोराची बायको म्हणून माझी इज्जत काढतो. नकोय मला असं दुर्लभ जीवन. नकोय. आणि जो माणूस मेहनतीने पैसे कमवू शकत नाही तो समाजात काय, घरातही त्याला मान नाही. आणि ज्याला मान नाही त्याला घर सुद्धा नाही. आता या घरात तेव्हाच येईन जेव्हा सगळा मान कमवेन. आणि यापुढे तुला लोक चोर मिलिंदची बायको म्हणून नाही, एका प्रसिद्ध कच्ची वादकाची बायको म्हणून ओळखतील. या मिलिंदची बायको म्हणून. मिलिंद चोर आहे या गोष्टीनं रियाच्या मनात घर केलं होतं आणि हीच गोष्ट तिच्या डोक्यात फिरत होती. रियाने कधी मिलिंदला ऐकून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. पण मिलिंदने जेव्हा आत्मविश्वासानं घर सोडलं तेव्हा त्याचा आत्मविश्वास पाहून रियाच्या मनात आणखी एका प्रश्नाने घर केलं की मिलिंद खरंच चोर आहे का. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.